माझ्या इच्छा परिपूर्ण होईल. फार उपकार झाले तुमचे. यात उपकार कसले? नाही, तुम्ही इथं आला नसता तर त्या ब्रह्मराक्षसाने माझं काय केलं असतं याची कल्पना सुद्धा नाही करू शकत. यात उपकार कसले? माणसाला माणसाला सहाय्य करायचं असतं आणि तोच माणुसकीचा धर्म होय. आणि तोच माणुसकीचा धर्म आम्ही आमच्या उराशी बाळगलाय आणि म्हणूनच आम्ही तुमचं रक्षण करू शकलोय. तुम्ही माणुसकीचा धर्म नक्की तपासला आणि या उपकाराची परतफेड म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. त्याची काही गरज नाही, कारण आमच्याजवळ पुष्कळ आहे. पण तुमच्याजवळ पुष्कळ आहे, पण माझं ते संरक्षण केलात ना, या उपकाराची परतफेड म्हणून. पण एक लक्षात ठेवा, याच्यासारख्या कैक ब्रह्मराक्षस केव्हा निर्माण होतील आणि केव्हा हल्ला करतील हे सांगता येणार नाही. पण तुमच्यासारखी देवमानसं जोपर्यंत विश्वाच्या ठिकाणी आहेत तोपर्यंत आमच्यासारख्या स्त्रियांना भीती नाहीये. सावकारबाई आणि आमच्या कलमंता गौरवाणी हे लाख म्हणत पारदर्शी केले. त्यांचे आभार म्हणून साऱ्या तमाम प्रेक्षकांचे आभार म्हणून संयुक्त दशाचा नाट्य मंडळ या कंपनीच्या वतीने या बक्षिसाचा आणणारी मला बोलायचं आहे, पण ते कोणत्या शब्दात बोलू हे मात्र मला नाही कळत. एक काम करा, जर का तुम्हाला यावेळी बोलता येत नसेल ना तर यदा कदाचित जर का आपली पुण्याच्या भेट झाली असेल तर आम्हाला जरूर सांगा. आम्ही कसं नाही, मला बोलायचं आहे पण शब्द मात्र ओठाच्या मिठीत लखडबंद असतात. जे काही बोलायचं आहे ना ते लवकरात लवकर बोला, कारण आमचं कर्तव्य आम्हाला हाक देते. जीवना इच्छा ती वाईट प्रणय प्रेमाच्या अभिलाषेनं तुम्ही आमच्या जवळ पाहता आणि या तुमच्या प्रणय प्रेमाचा ठिकाण हा मदत करतोय आणि यालाही करायचं, कारण तुमच्यासारखी पत्रे आमच्या आयुष्यात लाभली. खरंच मनाला अत्यंत
आम्ही केलंय तुमच्या त्या नेत्रातून सुटणारे ते नैनपान आमच्या नेत्राला जाऊन भिडले. तुमच्या हृदयात उमलणारी कळी पुष्पळपणा आमच्या हृदया ठिकाणी फुलली आणि म्हणून त्यात तुमच्या प्रेमाचा स्वीकार आम्ही केलाय. ही आनंदाची वार्ता माझ्या बाबांपर्यंत सांगायला हवी. पण एक लक्षात ठेवा, आपलं प्रेम देखील झालं पण आपलं नाव ओळखी तर राहूनच गेली. कारण प्रेमात असं केव्हा ना केव्हा होत राहतो. प्रेम झालं नाव आणि ओळखीची त्याला गरज नसते. अगदी सत्य आहे. माझ्या बाबांपर्यंत चला, तुम्हाला जी काय ओळख हवी असेल अगदी सत्य आहे. याच प्रेमाला थोडा मोठ्यांची संमती असणं फार गरजेचं आणि म्हणूनच